Hello students, in previous lecture we are studied the basic of HTML. Now we are going to start the concept of JavaScript. So let's start. The first point in this lecture is difference between Java and JavaScript. Java and JavaScript are two completely different languages in both concept and design. बघा तुम्हाला जावा आणि जावास्क्रिप्ट हे दोन शब्द सारखे जरी वाटत असले तरी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये खूप फरक आहे. जावा ही लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. तर जावास्क्रिप्ट एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जी की वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा वेब पेज डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. बघा दोघांचा कन्सेप्ट पण वेगळा आहे. एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. त्याचप्रमाणे दोघांचा डिझाईन पण वेगळा आहे. ठीक आहे. हावेवर द सिंटॅक्स इज सिमिलर. बघा कोणती लँग्वेज असेल, सी असेल, C++ असेल किंवा जावा असेल, यामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत जसे की लूप्स असतील, कंट्रोल स्टेटमेंट्स असतील, जसं इफ एल्स असेल, व्हाईल, डू व्हाईल, फॉर लूप असेल किंवा अजून काही फंक्शन्स असतील. या सर्वांचा काय असतं, प्रत्येकाला काहीतरी सिंटॅक्स असतो. मग आता हा सिंटॅक्स प्रत्येक लँग्वेजमध्ये काय असतो, सेम असतो. सीमध्ये पाहिला असेल तुम्ही C++, किंवा जावामध्ये काय सिंटॅक्स सेम आहे. मग या जावा आणि जावास्क्रिप्टमध्ये पण काय आहे, काही गोष्टींचा सिंटॅक्स सिमिलर आहे, सेम आहे. जावा डेव्हलप बाय सन मायक्रोसिस्टम्स is a powerful and much more complex programming language in the same category as C and C++. बघा जावा ही एक C आणि C++ कॅटेगरीमधली लँग्वेज आहे. म्हणजे काय, ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. C आणि C++ लँग्वेज सारखी. ती कोणी डेव्हलप केली आहे, तर सन मायक्रोसिस्टम्स यांनी ही लँग्वेज डेव्हलप केली आहे. आणि ही एक पॉवरफुल लँग्वेज आहे. पॉवरफुल म्हणजे कशी, की यामध्ये प्रोग्रामिंगच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्या सर्व कॅपेबिलिटीज ह्या जावा प्रोग्रामिंगमध्ये आहे. बघा जावाच्या तुम्ही मल्टी थ्रेडिंग करू शकता, थ्रेडिंग करू शकता, त्यानंतर नेटवर्किंग असेल, त्यानंतर ॲपलेट डिझाईन असेल, या सर्व प्रोग्रामिंगच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्या जावा या लँग्वेजमध्ये आहेत. ठीक आहे. म्हणून एक पॉवरफुल लँग्वेज आहे. तसं तर जर तुम्ही जावास्क्रिप्ट बघायला गेलं तर जावास्क्रिप्टमध्ये हे सर्व फीचर्स तुम्हाला दिसणार नाहीत. बरोबर, कारण की जावास्क्रिप्ट काय करते, वेब पेज डिझाईनचं काम करते. नेक्स्ट पॉईंट इज जावास्क्रिप्ट इज नॉट अ फुल्ली फीचर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा जावा आणि जावास्क्रिप्टला आणि जावाला जर कम्पेअर केलं तर जावाचे जे फीचर्स आहेत ते जावास्क्रिप्टमध्ये नाहीत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की मल्टी थ्रेडिंग असेल, ॲपलेट असेल, हे सर्व फीचर्स किंवा नेटवर्किंगचे जे फीचर्स असतील हे जावास्क्रिप्टमध्ये नाही आहेत. कारण की जावास्क्रिप्ट कशासाठी आहे यूज केली जाते, तर वेब पेज डिझाईनसाठी. ठीक आहे. म्हणून जावास्क्रिप्टमध्ये हे सर्व प्रोग्रामिंग फीचर्स नाही आहेत. म्हणून इट इज नॉट अ फुल्ली फीचर प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट पॉईंट इज जावास्क्रिप्ट ओनली एक्झिक्युटेड इन अ ब्राउझर. बघा जावा ही लँग्वेज आहे, हिला एक कंपायलर लागेल. त्या कंपायलरमध्ये तुम्ही कंपाईल केल्यानंतर तो प्रोग्राम काय होईल, तुमचा एक्झिक्यूट होईल. तसं जावास्क्रिप्टचा प्रोग्राम तुम्ही केल्यानंतर तो प्रोग्राम डायरेक्टली तुम्ही ब्राउझरमध्ये एक्झिक्यूट करू शकता आणि तो फक्त ब्राउझरमध्येच एक्झिक्यूट होतो. त्यामुळे कोणत्या कंपायलरमध्ये किंवा कुठं अदर प्लेसेसला तो एक्झिक्यूट होत नाही. तो जावास्क्रिप्टचा प्रोग्राम तुम्हाला वेब पेज आहे म्हणून ते कुठं रन करावं लागेल, फक्त ब्राउझरमध्ये. ओके, दिस इज द टोटल डिफरन्स बिटवीन जावा अँड जावास्क्रिप्ट. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज अ जावास्क्रिप्ट. आपण आता जावास्क्रिप्ट काय आहे हे ऑलरेडी बघितलं आहे प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. पुन्हा आपण एकदा बघू जावास्क्रिप्ट काय आहे ते. जावास्क्रिप्ट इज अ पॉप्युलर, लाईट वेट अँड an open source client side language supported by all browsers. बघा जावास्क्रिप्ट एक पॉप्युलर लँग्वेज आहे, लाईट वेट आहे आणि ओपन सोर्स क्लायंट साईड लँग्वेज आहे. तर म्हणजे काय नक्की, बघा पॉप्युलर कशासाठी आहे ती, की वेब पेज डिझाईन करण्यासाठी. आता जर बघितलं HTML किंवा CSS जर बघितलं तुम्ही, तर HTMLमध्ये जे काय त्याचे फीचर्स आहेत ते एकदम सिम्पल आहेत. म्हणजे एक सिम्पल स्ट्रक्चर तयार करण्यासाठी HTML लँग्वेज वापरली जाते. पण तिला जर मोर ॲट्रॅक्टिव्ह तुम्हाला जर बनवायचं असेल, त्यामध्ये काहीतरी प्रोग्रामिंग फीचर्स थोडेफार ॲड करायचे असतील, तर त्यासाठी काय केलं जातं, जावास्क्रिप्ट यूज केली जाते. म्हणून जावास्क्रिप्ट त्यासाठी पॉप्युलर आहे. लाईट वेट काय आहे, की याचे जे आपण तुम्हाला सीमध्ये किंवा C++मध्ये माहिती आहे व्हेरिएबल्स असतील, तुम्ही वेगवेगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर करता. बरोबर, म्हणजे व्हेरिएबल्स जे या लँग्वेजेसमध्ये असतात त्याला एकदम कमी मेमरी साईज लागते, स्मॉल मेमरी अमाऊंट त्यासाठी लागते. म्हणून हे काय एक लाईट वेट प्रोग्रामिंग
किंवा लाईटवेट लँग्वेज आहे आणि ओपन सोर्स म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे. त्यासाठी आपल्याला कोणताही लायसन्स वगैरे परचेस करावं लागत नाही आणि कोणत्याही ब्राउझरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर बघितले असतील, क्रोम असेल, मोझिला असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, सफारी असेल, या ओपेरा असेल, या सर्व ब्राउझरमध्ये काय होते जावास्क्रिप्ट ही लँग्वेज रन केली जाऊ शकते. त्याचे प्रोग्राम्स कोणत्याही ब्राउझरमध्ये रन होतात. नेक्स्ट पॉईंट इज जावास्क्रिप्ट इज अ डायनॅमिक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज. When JavaScript is applied with an HTML document, it can provide dynamic interactivity on website. बघा आत्ताच जावास्क्रिप्ट काय आहे, डायनॅमिक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज. डायनॅमिक म्हणजे काय, आता आपण बघितलं मागच्या लेक्चरला स्टॅटिक आणि डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे काय की रन टाईमच्या मध्ये चेंजेस होतात. जसं जावास्क्रिप्ट वापरून आपण काय करू शकतो, वेब पेजेसवरती एक डायनॅमिक रन टाईम चेंजेस करू शकतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण ही लँग्वेज आहे HTML सोबत वापरतो, HTML आता बघा जावास्क्रिप्ट आपल्याला ॲक्च्युली HTML सोबतच वापरावी लागते. HTML सोबत ज्यावेळेस आपण ही लँग्वेजचा यूज करतो जावास्क्रिप्टचा, त्यावेळेस ते पेज एकदम ॲट्रॅक्टिव्ह होतं किंवा त्यामध्ये आपण काहीतरी प्रोग्रामिंग फीचर्स, जसं की सपोज आता एक एक्झाम्पल बघू आपण, ॲडिशन असेल, तुम्हाला HTMLच्या पेजवरती जर ॲडिशन करायचं असेल तर तुम्ही जावास्क्रिप्ट वापरून HTML म्हणजे वेब पेजवरती पण एक ॲडिशनचा प्रोग्राम करू शकता किंवा ॲडिशन पण करू शकता. हे काय आहे जावास्क्रिप्ट, याला आपण हे फीचर जावास्क्रिप्टमध्ये आहे. नेक्स्ट पॉईंट, जावास्क्रिप्ट इज ऑल्सो बीइंग यूज्ड इन मेनी गेम डेव्हलपमेंट अँड मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. बघा जावास्क्रिप्टचा यूज आता गेमिंगमध्ये किंवा मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये पण सुरू झालेला आहे. आता ती गेम डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पण वापरली जात आहे सध्या. ओके, दिस इज ऑल अबाउट जावास्क्रिप्ट. नेक्स्ट पॉईंट इज फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. बघा आता जावास्क्रिप्टचे भरपूर फीचर्स आहेत, आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट फीचर आहे लाईट वेटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. बघा लाईट वेट, मी आत्ता सांगितलं तुम्हाला लाईट वेट म्हणजे काय, इट रिक्वायर्स स्मॉल अमाऊंट मेमरी. जावास्क्रिप्टसाठी काय लागते आपल्याला, एक छोटीशी कमीत कमी मेमरी लागते, म्हणून याला काय म्हणतात लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट फीचर आहे केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह माहिती आपल्याला की जर आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो किंवा काहीतरी आयडेंटिफायर घेतो, हे सर्व काय असतं केस सेन्सिटिव्ह असतं. जर आपण स्मॉल लेटर्समध्ये घेतलं तर आपल्याला थ्रूआउट प्रोग्राम ते काय करावं लागतं, स्मॉल लेटर्समध्ये वापरावं लागतं. जर आपण कॅपिटलमध्ये घेतलं तर थ्रूआउट प्रोग्राम आपण काय करतो, त्याला कॅपिटलमध्येच वापरतो. तसंच जावास्क्रिप्टमध्ये पण आहे सेम. तुम्ही जर एखादा व्हेरिएबल घेतला किंवा काहीतरी आयडेंटिफायर घेतला तर जो तुम्ही ज्या स्मॉल केसमध्ये घेतला तर तुम्हाला थ्रूआउट प्रोग्राम तो पूर्ण स्मॉल केसमध्येच वापरायचा आहे. जर कॅपिटल घेतला असेल तर तुम्हाला थ्रूआउट प्रोग्राम तो कॅपिटलच वापरायचा आहे. नेक्स्ट आहे इंटरप्रिटर बेस्ड. बघा इंटरप्रिटर बेस्ड म्हणजे काय, आता इंटरप्रिटर काय असतो, आपण सी किंवा जावा लँग्वेज बघतो, काय करतो आपण त्याला कंपाईल करतो, एक्झिक्यूट करतो. बघा पण तसं आता ही जी जावास्क्रिप्ट आहे याला आपल्याला कंपाईल करण्याची गरज पडत नाही. इट इज नॉट अ कंपाईल बेस्ड. ठीक आहे, इट इज इंटरप्रिटर बेस्ड. बघा जर तुम्ही बाकीच्या लँग्वेजेस बघितल्या तर त्यामध्ये काय करतो आपण, कंपायलर काय करतो, जो काय कोड आहे याचा कोड प्रोग्राम असेल, जो काय प्रोग्रामला कंपाईल करतो, त्या कोडला कंपाईल केल्यानंतर तो त्याचा मशीन कोडमध्ये काय करतो, कन्व्हर्ट करतो आणि तो मशीन कोड काय होतो, फायनली एक्झिक्यूट होतो, रन होतो. पण जावास्क्रिप्टमध्ये तसं काही होत नाही. जावास्क्रिप्ट काय आहे, इंटरप्रिटर बेस. आणि इंटरप्रिटर कुठं असतं, याचं ब्राउझरमध्ये डायरेक्टली प्रोग्राम काय करतो, हा ब्राउझरमध्ये लाईन बाय लाईन हा जो इंटरप्रिटर आहे तो लाईन बाय लाईन हा प्रोग्राम रीड करतो आणि त्याला काय करतो, रन करतो. म्हणून याला काय म्हणतात इंटरप्रिटर बेस्ड. नेक्स्ट आहे क्लायंट साईड टेक्नॉलॉजी. बघा जावास्क्रिप्ट कशासाठी वापरतात, क्लायंट साईडचं जे प्रोग्रामिंग आहे त्यासाठी वापरतात. क्लायंट साईडला आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं, क्लायंट साईडला कसं तो प्रोग्राम एक्झिक्यूट होतो किंवा काय असतं ते. मग क्लायंट साईडला हा प्रोग्राम याचा एक्झिक्यूट होतो, सर्व्हर साईडला होत नाही, म्हणून याला काय म्हणतात क्लायंट साईड टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आहे व्हॅलिडेटिंग युजर्स इनपुट. मग जे काही युजर इनपुट यामध्ये देतो
ते आपण काय करू शकतो जावास्क्रिप्टमध्ये व्हॅलिडेट करू शकतो. मी तुम्हाला ईमेलचं एक्झाम्पल दिलं होतं. जर आपल्याला ईमेल व्हॅलिडेट करायचं असेल तर आपण काय करू शकतो रेग्युलर एक्सप्रेशन यामध्ये यूज करू शकतो. म्हणजे युजरनी जे काही इनपुट देणार आहे त्याला आपण काय करू शकतो व्हॅलिडेट करू शकतो. नेक्स्ट फीचर आहे ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज. बघा ही लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड मेकॅनिझमला काय करते सपोर्ट करते. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आता तुम्ही बघितलं काय करू शकतो आपण प्रत्येक गोष्टीचं काहीतरी ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो किंवा प्रत्येक गोष्ट काय असते एक ऑब्जेक्ट असते. ते फीचर आपण काय करतं जावास्क्रिप्ट सपोर्ट करते म्हणून यालाच काय म्हणतात ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज. नेक्स्ट फीचर आहे इव्हेंट हँडलिंग. मग आता इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय तर आता आपण एखादं बटन प्रेस केलं माऊस क्लिक केला कुठं तर हे सर्व काय होतात एक इव्हेंट असतात. जर सपोज तुम्ही फॉर्म भरत असताना एक लास्टला सबमिट बटन असतं त्या सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर काय होतं काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते याला काय म्हणतात इव्हेंट. ठीक आहे. मग आता हे अशा प्रकारचे सर्व इव्हेंट हँडल करण्याची कॅपेबिलिटी जावास्क्रिप्टमध्ये आहे म्हणून इव्हेंट हँडलिंग हे काय आहे जावास्क्रिप्टचं फीचर आहे. नेक्स्ट आहे लूपिंग स्टेटमेंट्स. बघा जावास्क्रिप्टमध्ये जसं तुम्ही C++ मध्ये बघितलं असेल वेगवेगळे लूपिंग स्टेटमेंट आहेत फॉर व्हाईल डू व्हाईल ते स्टेटमेंट्स पण काय आहे जावास्क्रिप्टमध्ये आहेत. हा एक नेक्स्ट फीचर आहे लूपिंग स्टेटमेंट. त्यानंतर इफ एल्स स्टेटमेंट पण जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. त्यामध्ये इफ एल्स इफ आणि नेस्टेड इफ हे सर्व जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. त्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोल स्टेटमेंट. मग त्यामध्ये स्विच असेल कंटिन्यू असेल आणि ब्रेक असेल हे सर्व पण जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. त्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये इनबिल्ट फंक्शन्स आहेत. आता इनबिल्ट फंक्शन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर स्ट्रिंग बघत असाल तर स्ट्रिंगमध्ये काय आहे दोन स्ट्रिंग आपल्याला कॉन्कॅट करावं लागतात. अप्पर केसमध्ये करतो लोअर केसमध्ये करतो यासाठी जावास्क्रिप्टमध्ये काय आहेत इनबिल्ट त्याचे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचे इनबिल्ट फंक्शन जावास्क्रिप्ट काय करते सपोर्ट करते. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे जावास्क्रिप्टचा एव्हरी स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट मस्ट बी टर्मिनेटेड विथ अ सेमिकोलन. बघा जावास्क्रिप्टमध्ये इच अँड एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट कशाने एंड केली जाते तर सेमिकोलन. तुम्ही एखादं फंक्शन घेतलं त्याला एंड करायचं असेल तुम्हाला काय द्यावं लागेल सेमिकोलन. तुम्ही एखादं स्टेटमेंट प्रिंट केलं जसं आपण स्क्रीनवरती प्रिंट करतो एखादं स्टेटमेंट प्रिंट केलं प्रिंट ते एंड झालं त्याला पण सेमिकोलन द्यावं लागेल तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे मोस्ट ऑफ द जावास्क्रिप्ट कंट्रोल स्टेटमेंट्स सिंटॅक्स इज सेम ॲज सिंटॅक्स ऑफ कंट्रोल स्टेटमेंट इन सी लँग्वेज. वरती याआधीच आपण बघितलं काय की सिंटॅक्स काय आहे सी लँग्वेजचा आणि जावास्क्रिप्टचा कंट्रोल स्टेटमेंट. आता हे कंट्रोल स्टेटमेंट बघितलं किंवा हे सर्व स्टेटमेंट्स आहेत या सिंटॅक्स काय असणार आहे सेम असणार आहे सी आणि जावास्क्रिप्टचा. अँड इम्पॉर्टंट part of JavaScript is ability to create a new functions within a script. Declare a function using function keyword. बघा आपण आपल्याला जर नवीन काहीतरी फंक्शन क्रिएट करायचं असेल तर आपण स्क्रिप्टमध्येच एखादं नवीन फंक्शन घेऊ शकतो आणि ते फंक्शन कीवर्ड आता फंक्शन ऑलरेडी झालं आहे तुमचं सीमध्ये तर फंक्शन कीवर्ड वापरून आपण काय करू शकतो नवीन एखादे फंक्शन्स क्रिएट करू शकतो. हे सर्व होते जावास्क्रिप्टचे फीचर्स. ओके. नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू राईट अ जावास्क्रिप्ट. मग आता आपण जावास्क्रिप्ट कशी आपल्याला राईट करायची कसा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम आपण राईट करू शकतो लिहू शकतो. ओके. त्यासाठी आपल्याला आपण बघूया काय स्क्रिप्ट टॅग विथ एक्झाम्पल. आपल्याला काय लागणार आहे जावास्क्रिप्ट जर लिहायचे असेल तर एक टॅग लागणार आहे आणि तो टॅग आहे स्क्रिप्ट टॅग. ठीक आहे. JavaScript is implemented by adding script tag with HTML tag in a web page. जर आपल्याला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल एक टॅग ॲड करावं लागेल आणि ते टॅग कोणता आहे स्क्रिप्ट टॅग. बघा स्क्रिप्ट ओपन इथं आपला जो काय कंटेंट असेल तो कंटेंट आणि त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज आणि हा टॅग कुठं असेल तर HTML. आता HTML डॉक्युमेंट कोणत्या टॅगपासून सुरू होते HTML टॅगपासून म्हणून काय असेल HTML टॅगमध्ये काय करावं लागेल आपल्याला स्क्रिप्ट टॅग घ्यावा लागेल. मग आता स्क्रिप्ट टॅग आपण कसा ॲड करू शकतो. स्क्रिप्ट टॅग कॅन बी इन्सर्टेड within a web page by following ways. First is a script in head section and second one is script in body section. बघा स्क्रिप्ट टॅग आपण दोन प्रकारे ॲड करू शकतो. पहिला आहे हेड सेक्शनमध्ये आणि सेकंड आहे बॉडी सेक्शनमध्ये. आपण ॲक्च्युली या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे HTMLचं स्ट्रक्चर. ठीक आहे. मग त्यामध्ये दोन आपण पार्ट बघितले होते हेड सेक्शन काय असतं आणि बॉडी सेक्शन काय असतं. मग आता आपण काय करू शकतो हेड सेक्शनमध्ये
स्क्रिप्ट टॅग ॲड करू शकतो आणि बॉडी सेक्शनमध्ये पण करू शकतो. बघा हेड सेक्शनमध्ये काय असेल, सपोज तुमचं HTML टॅग नंतर हेड टॅगमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रिप्ट टॅग घ्यायचा आहे. इथं तुमचा काय जो जावास्क्रिप्टचा कोड असेल तो कोड येईल, स्क्रिप्ट टॅग क्लोज होईल आणि हेड टॅग क्लोज होईल. हे झालं हेड सेक्शनमध्ये. आणि जर तुम्हाला बॉडी सेक्शनमध्ये जावास्क्रिप्टचा टॅग घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार, HTML हेडमध्ये काय असेल तुमचा टायटल वगैरे, त्यानंतर हेड टॅग क्लोज येईल, त्यानंतर बॉडी टॅग आणि बॉडी टॅगमध्ये पुन्हा काय येईल, सेम स्क्रिप्ट टॅग त्याचा कोड जावास्क्रिप्ट त्याचा कोड स्क्रिप्ट टॅग क्लोज करायचा आणि बॉडी टॅग क्लोज HTML टॅग क्लोज. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दोन्ही वेने जावास्क्रिप्ट तुमच्या प्रोग्राममध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट पॉईंट इज अ स्क्रिप्ट टॅग. आता आपण स्क्रिप्ट टॅग कसा ॲड करायचा ते बघितलं. आपण स्क्रिप्ट टॅग नक्की काय आहेत ते आपण बघू. स्क्रिप्ट टॅग हॅज फॉलोइंग ॲट्रिब्यूट्स लँग्वेज अँड टाईप. बघा ॲट्रिब्यूट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. आता स्क्रिप्ट टॅग जो आहे, स्क्रिप्ट टॅग, या स्क्रिप्ट टॅगला 2 ॲट्रिब्यूट्स आहेत. कोणता आहेत, लँग्वेज ॲट्रिब्यूट आणि टाईप ॲट्रिब्यूट. बघूया आपण फर्स्ट लँग्वेज ॲट्रिब्यूट काय आहे. द लँग्वेज ॲट्रिब्यूट सेट व्हॅल्यूज टू जावास्क्रिप्ट. मग आपण ॲट्रिब्यूट बघितले ते ॲट्रिब्यूटला काय असतं, काहीतरी व्हॅल्यू असते. मग आता जो स्क्रिप्ट टॅगचा जो पहिला ॲट्रिब्यूट आहे लँग्वेज, तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, जावास्क्रिप्ट. आपण जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहितोय म्हणून याची व्हॅल्यू काय असेल, कोणती लँग्वेज असेल, जावास्क्रिप्ट. ठीक आहे. मग आता काय येईल, ॲट्रिब्यूट लँग्वेज आणि त्याची व्हॅल्यू काय असेल, जावास्क्रिप्ट. नंतर आपण ते एक्झाम्पलमध्ये बघतोय खाली. नेक्स्ट ॲट्रिब्यूट काय आहे, टाईप. मग आता टाईप काय आहे, the type attribute tells the browser that the script is in plain text and the text is organized in the format of a JavaScript. बघा आपण काय करतोय, एक स्क्रिप्ट टॅग घेतोय आणि त्या स्क्रिप्ट टॅगमध्ये काय करतोय, त्याचा प्रोग्राम लिहितोय आणि स्क्रिप्ट टॅगला 2 ॲट्रिब्यूट देतोय. पहिला ॲट्रिब्यूट आहे लँग्वेज काय सांगतोय ॲट्रिब्यूट, की हा कोड कसला आहे, जावास्क्रिप्ट ह्या लँग्वेजमध्ये राईट केला गेला आहे. आणि सेकंड जो आहे टाईप, तर तो टाईप काय करतोय, ब्राउझरला सांगतोय की यामध्ये जो टेक्स्ट आहे, ठीक आहे, जो टेक्स्ट टाईप आहे तो आहे प्लेन टेक्स्ट. म्हणजे काय, प्लेन टेक्स्ट यामध्ये ॲड केला आहे स्क्रिप्ट टॅगमध्ये. आणि हे जो यामधला जो काय कोड आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर जावास्क्रिप्ट ह्या लँग्वेजच्या फॉर्मॅटमध्ये आहे. असे हे 2 ॲट्रिब्यूट्स आहेत. बघा आपल्याला काय करायचं आहे, स्क्रिप्ट टॅग घ्यायचा आहे, त्यामध्ये त्याचा पहिला ॲट्रिब्यूट लँग्वेज आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे जावास्क्रिप्ट. अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करायची तिची व्हॅल्यू डबल कोटमध्ये, आणि त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर सेकंड ॲट्रिब्यूट घ्यायचा आहे, सेकंड ॲट्रिब्यूट आहे टाईप, त्यानंतर त्याची व्हॅल्यू टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट आणि हा याचा क्लोज करायचं आहे याला. त्यानंतर आपला जो काय कोड असेल जावास्क्रिप्टचा कोड, आता मी तर काय घेतलं आहे डॉक्युमेंट डॉट राईट. जसं तुम्ही सी लँग्वेजमध्ये प्रिंट घेता मेसेज प्रिंट करण्यासाठी, तसं जावास्क्रिप्टमध्ये काय घेतात, डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्या जो काय मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो मेसेज. त्यानंतर काय केलं आहे, स्क्रिप्ट टॅग क्लोज केला आहे. ठीक आहे. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर हा स्क्रिप्ट टॅग कसा घ्यायचा लँग्वेजमध्ये. पहिला तर स्क्रिप्ट टॅग घेतला, स्क्रिप्ट टॅगमध्ये काय घ्यायचं, पहिला ॲट्रिब्यूट लँग्वेज, त्याची व्हॅल्यू असेल जावास्क्रिप्ट, कारण की आपण कोणता प्रोग्राम लिहितोय जावास्क्रिप्टचा. आणि टाईपमध्ये फर्स्ट व्हॅल्यू असेल टेक्स्ट, कारण की आपण काय करतोय, प्लेन टेक्स्ट ॲड करतोय आणि त्याचा फॉर्मॅट कोणता असेल, जावास्क्रिप्ट. अशा पद्धतीने स्क्रिप्ट टॅग घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट नेम. मग आता अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ नेम्ड व्हॅल्यूज and these named values are properties of object. ठीक आहे. आता तुम्ही सी किंवा C++, सीमध्ये नाही म्हणताना पण C++ मध्ये बघितलं असेल की each and everything in the world is an object. बरोबर. आपण कोणतीही वस्तू घेतली तर त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज आहेत. म्हणजे काय आहे, कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही ती काय असते, एक ऑब्जेक्ट असते. आता जर आपण सपोज एक एक्झाम्पल घेतलं, काय स्टुडंट, ठीक आहे, स्टुडंट जर घेतलं तर त्या स्टुडंटला काय असणार आहे, काहीतरी प्रॉपर्टीज असणार आहेत. मग काय प्रॉपर्टीज असू शकतात स्टुडंटला नेम असेल, त्याचा एज असेल, ठीक आहे, त्याचा ॲड्रेस असेल, ह्या काय झाल्या त्याच्या प्रॉपर्टीज. त्याचा क्लास असेल, ह्या झाल्या त्याच्या प्रॉपर्टीज. मग जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट पण सेम आहे. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टला आपण जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणू शकतो, अशीच एखादी गोष्ट जे काय ज्याला काहीतरी नाव आहे आणि त्याला काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. असं जो काय एखादा गोष्ट असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट. अ वेब पेज कंटेन्स व्हेरियस ऑब्जेक्ट्स. सम ऑफ देम आर
of same type whereas some of them are of different type of object. बघा वेब पेज असेल त्या वेब पेजवरती पण वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स असतात, त्यामध्ये काही सेम टाईपचे असतील आणि काही डिफरंट टाईपचे असतील. आता वेब पेजवरती काय काय ऑब्जेक्ट्स असतात, एखादा विंडो असेल, एखादा पण बटन घेतला असेल, ठीक आहे, एखादा टेक्स्ट बॉक्स घेतला असेल, हे सर्व काय असेल त्या वेब पेजचे ऑब्जेक्ट्स असतील. Each object should be uniquely identified by a name or IDs in web page to distinguish between them. बघा वेब पेजवरती जे काय आपण ऑब्जेक्ट घेणार आहे वेगवेगळे, सपोज आपण जर एखादा फॉर्म डिझाईन करतोय, सपोज स्टुडंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म असेल, मग आपण एक लेबल घेतला नेम आणि एक टेक्स्ट बॉक्स घेतला नेम ॲड करण्यासाठी, पुन्हा काय घेतलं एक लेबल घेतलं त्यामध्ये टाकला ॲड्रेस आणि पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स घेतला. मग आता टेक्स्ट बॉक्स वन नेमचं एक टेक्स्ट बॉक्स असेल आणि ॲड्रेसचं एक टेक्स्ट बॉक्स असेल, त्यानंतर एक बटन घेतलं सपोज सबमिट बटन, त्या बटन असेल एक सबमिट. मग आता हे तीन इथं ऑब्जेक्ट झाले, कोणता टेक्स्ट बॉक्स वन, टेक्स्ट बॉक्स टू आणि बटन. हे तीन ऑब्जेक्टला जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण त्याला त्याच्या नावाने, म्हणजे सपोज आता फर्स्ट कासाठी नेमसाठी, सेकंड आहे ॲड्रेससाठी आणि बटन आहे सबमिटसाठी, हे तीन नावं झाले त्याचे, नेम ॲड्रेस आणि सबमिट. या तिन्ही नावाने पण त्याला आयडेंटिफाय करू शकतो किंवा त्याला आपण काहीतरी ID पण प्रोव्हाइड करू शकतो, जसं टेक्स्ट बॉक्स वन, टेक्स्ट बॉक्स टू आणि बटन वन अशा ID पण त्याला आपण काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, जावास्क्रिप्ट सपोर्ट्स व्हेरियस ऑब्जेक्ट लाईक डॉक्युमेंट, फॉर्म, बटन, विंडोज एक्सेट्रा. बरोबर, जावास्क्रिप्ट काय करत आहे की वेगवेगळे ऑब्जेक्ट्स, आता जावास्क्रिप्टमध्ये आपण वेब पेज डिझाईन करतोय, वेब पेजमध्ये काय असेल मग वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील, काही फॉर्म्स असतील, बटन असेल, काही विंडोज असतील, टेक्स्ट बॉक्स असतील, हे सर्व काय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स आहेत. या सर्वांना काय म्हणतात ऑब्जेक्ट. आता बघा जर आपण तुम्ही बटन घेतलं तर त्या बटनला काहीतरी प्रॉपर्टीज असतील, त्या बटनचा कलर असेल, त्याचा विड्थ असेल, हाईट असेल, त्याच्यावरती ॲक्शन असेल, हे काय झालं त्याच्या प्रॉपर्टीज. एखादा फॉर्म घेतला त्या फॉर्मला पण काहीतरी साईज असेल, ठीक आहे, त्याची काहीतरी त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन असेल, हे काय होतील त्या फॉर्मच्या प्रॉपर्टीज. म्हणजे एव्हरीथिंग इन अ वर्ड किंवा जावास्क्रिप्टमध्ये प्रत्येकाला आपण काय म्हणू शकतो ऑब्जेक्ट त्याचा क्रिएट करू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्ट एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल बघू, रिअल लाईफ एक्झाम्पल. बघा ऑब्जेक्ट काय आहे इथं, स्टुडंट ऑब्जेक्ट आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय बघा, नेम, एज आणि इयर. मग इथं आपण याच्या प्रॉपर्टीज बघतोय, स्टुडंट ऑब्जेक्ट घेतला आहे आणि त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज काय काय प्रॉपर्टीज आहे त्याच्या, नेम, एज आणि इयर. आणि ह्या काय आहेत त्या प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज. नेमची व्हॅल्यू काय आहे विजय, एजची व्हॅल्यू 21 आणि इयरची व्हॅल्यू काय आहे TY. आणि तो घेताना त्याचं जर आपल्या प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपण कशी येणार ती, स्टुडंट डॉट नेम इज इक्वल टू विजय. नेम ही काय झाली प्रॉपर्टी, एज ही काय झाली प्रॉपर्टी आणि इयर ही काय झाली प्रॉपर्टी. स्टुडंट हा काय झाला ऑब्जेक्ट आणि विजय 21 आणि TY हे काय झालं त्याच्या प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज. आता हे डॉट का घेतला आपण या नेक्स्ट बघणार आहे नेक्स्ट स्लाईडमध्ये. त्यानंतर आहे मेथड पण आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहे. म्हणून आता एक जस्ट एक्झाम्पल बघूया. जर आपल्याला याची मेथड घ्यायची असेल डिस्प्ले करण्यासाठी एखादी मेथड, मग कशी घेणार, स्टुडंट डॉट डिस्प्ले काय झाली त्याची मेथड. हे समजून घ्या. नेम, एज आणि इयर हे काय आहेत प्रॉपर्टीज कशाच्या, स्टुडंट ऑब्जेक्टच्या. नेक्स्ट बघू आपण प्रॉपर्टी. बघा प्रॉपर्टी म्हणजे काय, प्रॉपर्टी इज अ व्हॅल्यू असोसिएटेड विथ ॲन ऑब्जेक्ट. बरोबर, प्रॉपर्टी म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला काय त्याची काहीतरी व्हॅल्यू. ठीक आहे, जसं आता आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं, स्टुडंट ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, त्याचा नेम, एज आणि त्याचं इयर. ठीक आहे, हे काय त्याच्या प्रॉपर्टीज. एव्हरी ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन सेट ऑफ प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल विंडो हॅज प्रॉपर्टी लाईक विड्थ, हाईट आणि बॅकग्राऊंड कलर. बघा आत्ताच आपण बघितलं की काय जावास्क्रिप्टमध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असेल. मग आता जर विंडो ऑब्जेक्ट असला तर त्या विंडोच्या काय काय प्रॉपर्टीज असू शकतात, त्याची विड्थ असेल, त्याची हाईट असेल आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर, ह्या काय असेल त्याच्या प्रॉपर्टीज. जसं स्टुडंट बघितलं, मग स्टुडंटचा काय काय प्रॉपर्टीज आहेत, नेम असेल, एज असेल, त्याचा क्लास असेल. ठीक आहे, असे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील. सपोज आता जर आपण एखादा वेगळं एक्झाम्पल घेऊ, सपोज आता आपण घेतलंय
कम्प्युटर हा ऑब्जेक्ट जर घेतला, मग काय येईल कम्प्युटरचं, त्याचा ब्रँड सपोज सी पी यू असेल, सी पी यू ऑब्जेक्ट घेऊ आपण, सी पी यू असेल, सी पी यूचा ऑब्जेक्ट काय येईल, त्याचा ब्रँड असेल, त्याचं कॉन्फिगरेशन, मग त्याचा प्रोसेसर असेल, त्याची रॅम असेल, हे काय होतील त्याच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. मग आणि आता प्रॉपर्टीज कसे घेतो आपण, अ प्रॉपर्टी इज अ की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअर म्हणजे काय, की म्हणजे काय असेल, प्रॉपर्टीचं नाव, इट इज अ प्रॉपर्टी नेम, अँड व्हॅल्यू दॅट इज द प्रॉपर्टी व्हॅल्यू. बघा, एज इज अ की अँड 21 इज अ व्हॅल्यू. ओके, नेम इज अ की अँड विजय इज अ व्हॅल्यू. म्हणजे नेम ही प्रॉपर्टी आहे आणि विजय त्याची व्हॅल्यू आहे. मग की काय असेल, जी काय प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी, आणि व्हॅल्यू काय असेल त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू. नेक्स्ट इज अ मेथड. मेथड इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन परफॉर्म बाय अन ऑब्जेक्ट with it receives a message. Method are stored in properties as a function definition. बघा, मेथड काय असते, जर आता हा आपण सर्व डाटा घेतला आहे, या डाटाला जर आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी मेथड लागेल. सपोज डिस्प्ले मेथड लागेल, मग त्यासाठी आपण काय वापरतो, मेथड वापरतो. आणि मेथड कशी घ्यायची असते, ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज घेतो, तर त्या प्रॉपर्टीजच्या नंतरच आपल्याला ॲज अ फंक्शन म्हणून काय करावं लागतं, याची मेथड घ्यावी लागते. जर सपोज आता आपण स्टुडंटचं एक्झाम्पल बघितलं, हे एक्झाम्पल बघितलं आपण स्टुडंटचं, ठीक आहे. आता हा जर डाटा मला डिस्प्ले करायचा असेल तर त्यासाठी काय मेथड असेल, डिस्प्ले मेथड. ही मेथड काय करावं लागेल, मला ह्या प्रॉपर्टीज ज्यावेळेस मी डिफाईन करेल, ह्या प्रॉपर्टीच्या नंतरच मला एक फंक्शन घ्यावं लागेल आणि त्या फंक्शनमध्ये हे डिस्प्ले मेथड काय करावं लागेल, डिफाईन करावं लागेल. बघा, सिंटॅक्स काय आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम. बघा, ऑब्जेक्ट नेम जर आता सपोज स्टुडंट आहे, ऑब्जेक्ट नेम सपोज आपण स्टुडंट घेतलं, एक्झाम्पलमध्ये बघतो आपण इथं स्टुडंट आणि त्यानंतर त्या मेथडचं नाव, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम. ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम, हा याचा मेथडचा सिंटॅक्स आहे. एक्झाम्पल बघा, नेम इज इक्वल टू पर्सन डॉट फुल नेम. आता इथं काय केलं, एक ऑब्जेक्ट घेतला आहे, कोणता ऑब्जेक्ट, पर्सन. ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे पर्सन डॉट फुल नेम, हे काय आहे मेथड, आणि याची जी काय व्हॅल्यू येईल ती कशाला असाइन केली आहे, नेमला. ठीक आहे. आता ही झालं इथं ऑब्जेक्ट नेम डॉट फुल नेम, या आहे फुल नेम काय आहे, मेथडचं नाव, फुल नेम हे काय मेथड आहे, आणि याची जी व्हॅल्यू आहे ती कशाला असाइन केली आहे, नेमला असाइन केली आहे. हे होतं ऑल अबाउट मेथड. नेक्स्ट इज अ डॉट सिंटॅक्स. We can access an object properties and a method by using the dot syntax with the object name and its property or method. बघा, आपल्याला जर एखाद्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी किंवा त्याची एखादी मेथड जर आपल्याला ॲक्सेस करायची असेल, ती जर वापरायची असेल, तर आपल्याला काय वापरावं लागतं, डॉट सिंटॅक्स किंवा डॉट आपल्याला वापरावं लागतो. Dot separates the name of object from the property or method. डॉट काय करतो की जे ऑब्जेक्टचं नाव असेल त्या ऑब्जेक्टच्या नावाला आणि त्या प्रॉपर्टीला, त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीला किंवा त्याच्या मेथडला सेपरेट करण्याचं काम कोण करतो, डॉट. आणि डॉट कशासाठी वापरतात, आपल्याला जर एखाद्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी किंवा त्याची त्या ऑब्जेक्टची एखादी मेथड जर आपल्याला ॲक्सेस करायची असेल, वापरायची असेल, तर त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, डॉट घ्यावं लागतं. बघूया आपण एक्झाम्पल बघूया. मग आपण ऑब्जेक्ट घेतला आहे बाईक. या बाईकच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत, मेक, नेम आणि इयर, दॅट इज द मॅन्युफॅक्चरिंग इयर. मग आता इथं काय आहे, हा ऑब्जेक्ट डॉट मेक. मग आपण काय ॲक्सेस करतो, आता प्रॉपर्टी आपल्याला काय ॲक्सेस करायचं आहे, या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करायच्या आहे. मग आपण कसं घेणार, बाईक डॉट मेक. ठीक आहे, इथं डॉट घेतला बघा, आणि डॉट काय करतो, सेपरेट काय करतो, ऑब्जेक्टचं नाव सेपरेट करतो आणि त्याची प्रॉपर्टी सेपरेट करण्याचं काम आणि त्याच्या प्रॉपर्टीला ॲक्सेस करण्याचं काम कोण करतो, डॉट करतो. ठीक आहे. म्हणून बाईक डॉट मेक इज इक्वल टू आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, घ्यावं लागतं एखादी ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी जर आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर.
मग आता इथं प्रॉपर्टीज ॲक्सेस करतो आपण. बाईक डॉट मेक इज इक्वल टू बजाज, बाईक डॉट मेक इज इक्वल टू प्लॅटिना, बाईक डॉट मॅन्युफॅक्चरिंग इज इक्वल टू 2020. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रॉपर्टीज ॲक्सेस करू शकतो. आणि मेथड जर ॲक्सेस करायची असेल तर मग आता मेथड आपण जर आता हा जर डाटा आपल्याला ॲड करायचा आहे तर त्यासाठी आपण एक मेथड घेऊया. सपोज बाईक डॉट ॲड ही काय झाली मेथड. काय केलं, ऑब्जेक्टचं नाव, डॉट ऑपरेटर किंवा डॉट सिंटॅक्स अँड देन मेथड नेम. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण तुम्ही मेथड ॲक्सेस करायची असेल तर मेथड घेऊ शकता. आणि जर आपल्याला आता एखादी प्रॉपर्टी डायरेक्टली ॲक्सेस करायची, ठीक आहे, डायरेक्टली, तर मग काय करणार, बाईक डॉट आणि प्रॉपर्टीचं नाव बाईक डॉट नेम जसं इथं आपण घेतलं आहे. पण इथं काय केलं, व्हॅल्यू पण दिली त्याला. इथं विदाउट व्हॅल्यूचं एक्झाम्पल घेतलं आपण, बाईक डॉट नेम. अशा पद्धतीने काय करू शकतो तुम्ही, डॉट सिंटॅक्स आपल्याला जर एखादी प्रॉपर्टी किंवा मेथड ॲक्सेस करायची असेल तर त्यासाठी आपण वापरू शकतो. नेक्स्ट इज अ मेन इव्हेंट. इन जावास्क्रिप्ट an event is the way to start executing your code, like on mouse click, button click, etc. बघा, जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला एखादा इव्हेंट स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे, आता इव्हेंट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण काहीतरी माऊस क्लिक करतो किंवा एखाद्या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस काय होतं, एखादा इव्हेंट काय होतो, स्टार्ट होतो. बघा आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की आपण एखादा फॉर्म भरला, त्या फॉर्म भरल्यानंतर काय होतं, आपण सबमिट बटनवरती क्लिक केलं की काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते, तो डाटा कुठेतरी सेव्ह होतो. ही काय झाली, ॲक्शन परफॉर्म झाली. किंवा एखाद्या लाईन असेल त्या लाईनवरती आपण जर कर्सर घेतला तर तो काय, तो ब्लिंक होतो. ठीक आहे, म्हणजे काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते. अशा पद्धतीने जे काय ॲक्शन परफॉर्म होतात यालाच काय म्हणतात, इव्हेंट म्हणतात. JavaScript reacts to event with the help of event handling. बघा, हे काय जे इव्हेंट असतात हे इव्हेंट कोण हँडल करतं, तर इव्हेंट हँडलिंग. म्हणजे ज्यावेळेस इव्हेंट हँडलिंग काय करतो, एखादा कोड त्याचा एक्झिक्यूट करतो. सपोज आता बटनवरती क्लिक केलं, मग सबमिट बटनवरती क्लिक केलं तर तो काय होईल, तो फॉर्म सबमिट होईल. मग हे सर्व करण्याचं काम कोण करतो, इव्हेंट हँडलर किंवा इव्हेंट हँडलिंग. याला जे काय असतं याला म्हणतात इव्हेंट हँडलिंग. आणि हे जे फंक्शन आहे बघा, नेक्स्ट लाईन, द फंक्शन रिटर्न फॉर इव्हेंट हँडलिंग आर नोन ॲज अ इव्हेंट हँडलर. मग आता हे काम जे आहे अशा सबमिट करायचं असेल याला हे सर्व काम कोण करतो, इव्हेंट हँडलर. त्याचा जो काय कोड असेल तर कोण, तो कोड एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतो, इव्हेंट हँडलर. आणि तो कोड कोणत्या फंक्शनमध्ये असतो, इव्हेंट हँडलर फंक्शनमध्ये. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघ, सपोज आपण एक फॉर्म भरला, तो फॉर्मवरती सबमिट बटनवरती क्लिक केलं, तो क्लिक केलं म्हणजे काय झाला, काहीतरी इव्हेंट ॲक्वर झाला. तो इव्हेंट ऑकर करण्याचं काम किंवा तो इव्हेंट हँडल करण्याचं काम कोण करतं, इव्हेंट याला काय म्हणतात, इव्हेंट हँडलिंग. आणि त्याचा जो काय एक्झिक्युशनचा कोड असेल तर तो कोड, त्या कोडला काय म्हणतात, इव्हेंट हँडलर. ओके, या आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व पॉईंट्स बघितलेले आहेत. याचा व्यवस्थित स्टडी करा. ओके, थँक्यू.